हॅलो. या टॉकमध्ये आपण फर्स्ट टॉकमध्ये जी थिअरम्स बघितली त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. फर्स्ट टॉकमध्ये आपण 2-3 थिअरम्स बघितली, ज्याच्यामधलं एक थिअरम असं होतं की इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू अ वेक्टर बी बार, त्याचं वेक्टर इक्वेशन होतं. त्याचबरोबर त्याचं कार्टेशियन इक्वेशन पण आपण फाइंड आउट केलं. इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द पॉइंट आणि डायरेक्शन रेशोज जर असतील तर. त्याचबरोबरीने इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स, त्याचं वेक्टर इक्वेशन, त्याचं कार्टेशियन इक्वेशन, ही सगळी थिअरम्स आपण फर्स्ट टॉक मध्ये बघितली होती. या टॉक मध्ये मात्र आपण त्याच्यावरचे सगळे प्रॉब्लेम्स बघणार आहोत आणि एखादं थिअरम सुद्धा आपण बघूया. समोर तुम्हाला दिसत असेल 4 फॉर्म्युलेज आहेत. फर्स्ट फॉर्म्युला जो आहे तो आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार आहे. हे वेक्टर इक्वेशन आहे लाईनचं पासिंग थ्रू पॉइंट ए अँड पॅरलल टू वेक्टर बी बार. सेकंड इक्वेशन जे आहे ती कार्टेशियन इक्वेशन्स आहेत लाईनची पासिंग थ्रू द पॉइंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ॲज एबीसी. थर्ड आणि फोर्थ इक्वेशन जे आहे ते वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन आहे रिस्पेक्टिव्हली ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स ए बार अँड बी बार. हे करस्पॉन्डिंग त्याचे वेक्टर्स आपण कन्सिडर करतो. तर हे चारही फॉर्म्युलेज आहेत आणि या चारही फॉर्म्युलेज वरचे वेगवेगळे आपण एक्झाम्पल्स बघणार. अर्थात क्वेश्चन मध्ये काय दिलंय याच्यावर डिपेंड असेल की आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत. त्या पद्धतीने आपण वेगवेगळी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून बघू. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे ते. Find the vector equation of a line passing through the point having position vector as minus 2i cap plus j cap plus k cap and parallel to a vector 4i cap minus j cap plus 2k cap. सो इथे आता आपल्याला वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला सुटेबल असा फर्स्ट फॉर्म्युला आहे. सो आपण कन्सिडर करणार आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. त्यातला ए बार म्हणजेच काय असतं तर आपला पोझिशन वेक्टर असतो पॉइंटचा. सो ए बार इथे आपण कन्सिडर करणार मायनस 2i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप आणि पॅरलल टू ए वेक्टर दिलाय आपल्याला, तो आपण कन्सिडर करणार ऍज अ बी बार 4i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. मग वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू अ वेक्टर, याचा आपण हा फॉर्म्युला जर कन्सिडर केला तर आपण जस्ट सबस्टिट्यूट करणार आर बार इक्वल टू मायनस 2i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट 4i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. So this is the required vector equation of the line passing through point and parallel to a vector. Okay, so just आपण सिंपली सबस्टिट्यूट केलं. ए बार ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, बी बार ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. लॅमडा हा अर्थात आपला पॅरामीटर आहे आणि आर बार हा आपलं फायनल आन्सर आहे इक्वेशनचं. ओके, सो हे फर्स्ट एक्झाम्पल होतं ज्याच्यामध्ये आपण वेक्टर इक्वेशन फाइंड आउट केलं. सेकंड एक्झाम्पल बघू आपण आता. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय विचारलंय, तर कार्टेशियन इक्वेशन्स फाइंड आउट करायचे ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ॲज 2, 3 अँड 1. मग आता कार्टेशियन इक्वेशन विचारले आहेत म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युलेज दोन आहेत, आयदर आपण सेकंड फॉर्म्युला किंवा फोर्थ फॉर्म्युला यूज करणार. पण या केसमध्ये आपल्याला पॉइंट एक दिलाय आणि डायरेक्शन रेशोज दिलेत, म्हणजेच आपल्याला सेकंड फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. मग गिव्हन डेटावरनं आपल्याला काय काय मिळणार, तर ए हा आपला पॉइंट आहे -1, 2, 1. त्याला आपण कन्सिडर करणार x1, y1 आणि z1. आणि डायरेक्शन रेशोज जे आपले आहेत 2, 3 आणि 1 हे झाले आपले ए, बी आणि सी. सो बाय फॉर्म्युला आपण कन्सिडर करू x मायनस -1 अपॉन 2 इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन 3 इज इक्वल टू z मायनस 1 अपॉन 1. म्हणजेच आपल्याला मिळेल x प्लस 1 अपॉन 2 इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन 3 इज इक्वल टू z मायनस 1 अपॉन 1. So these are the required Cartesian equations of the line passing through a point A and having direction ratios as 2, 3, 1. Okay, again आपण फॉर्म्युला बघितला त्याप्रमाणे सबस्टिट्यूट केलं आणि आपल्याला फायनल आन्सर मिळालं. सो मग अशी म्हटलं तसंच की एव्हरी टाइम काय डेटा आहे याच्याप्रमाणे आपला कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे डिपेंड असणार आहे. अजून आपण एक्झाम्पल बघूया. बघा थर्ड एक्झाम्पल. क्वेश्चन काय आहे, तर आपल्याला वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे पासिंग थ्रू द पॉइंट
and having the position vector as so and so and having direction ratios as so and so. आता मगाशी आपण कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट केलं, त्याच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला डायरेक्शन रेशोज एबीसी डायरेक्टली आपल्याला सबस्टिट्यूट करता येतात. पण इथे मात्र आपल्याला वेक्टर इक्वेशन विचारलंय, म्हणजे आपल्याला आयदर फर्स्ट किंवा थर्ड वापरावं लागेल. पण ऑब्झर्व केलं तर पॉइंट मात्र एकच दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला फर्स्ट जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करावा लागणार, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. मग आता आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार मध्ये ए बार बी बार एकदा का माहिती झाले की आपण आर बारचे आन्सर्स फाइंड आउट करू शकणार. त्यापैकी ए बार म्हणजेच आपला पॉइंट असतो, पोझिशन वेक्टर आपण कन्सिडर करतो, तो इथे आपल्याला 5i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप कन्सिडर करता येईल. पण बी बार वेक्टर मात्र आपल्याकडे नाहीये. पण ज्यावेळेस आपल्याला डायरेक्शन रेशोज दिलेले असतात, त्यावेळेस ते डायरेक्शन रेशोज हे बेसिकली एखाद्या वेक्टरचे कंपोनंट्स असतात. मग इथे जे -3, 4 आणि 2 हे आपल्याला डायरेक्शन रेशोज दिलेत, तेच आपण बी बार या वेक्टरचे कंपोनंट म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके, सो इथे मला मेन्शन करता आलं बघा की बी बार इज नथिंग बट -3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 2k कॅप. म्हणजेच काय, मला बी बार वेक्टर पण मिळाला आणि ए बार माझ्याकडे आहेच, तो पॉइंट असतो, त्याला करस्पॉन्डिंग तो पोझिशन वेक्टर असतो. मग ए बार बी बार मिळाल्यावर मी आर बार ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आर बार इज नथिंग बट 5i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट -3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 2k कॅप. Okay, so this is the required vector equation of a line passing through the point and direction ratios are mentioned. Okay, so अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. आता आपण अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन मेन्शन केला असेल की इक्वेशन, लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करा, बट लाईन इज पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. ओके, सो लेट्स से आपण बघूया एक्झाम्पल. सो लेट्स से सपोज आपल्याला कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचंय ऑफ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स A 2 2 1 and B 1 3 0. सो या दोन पॉइंट्स मधनं पास होणाऱ्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन. ओके, सो आपल्याकडे फॉर्म्युला थर्ड आणि फोर्थ आहे, पण त्यातला थर्ड फॉर्म्युला जो आपला आहे तो वेक्टर इक्वेशनचा आहे आणि थर्ड फॉर्म्युला जो आहे तो कार्टेशियन इक्वेशनचा आहे. इथे मात्र आपल्याला कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे आपल्याला फोर्थ फॉर्म्युला यूज करावा लागेल. पण त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर आपला फॉर्म्युला काय सांगतो, तर x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. मग त्यापैकी x1, y1 आणि z1 हा एक पॉइंट असणार आणि x2, y2, z2 हा आपला दुसरा पॉइंट असेल, जे आपल्याला ऑलरेडी इथे दिलेत a आणि b. तर लेट्स से आपण a पॉइंट कन्सिडर करू x1, y1, z1 आणि b पॉइंट कन्सिडर करूया आपण x2, y2, z2. सो x1, y1, z1 आणि x2, y2, z2 च्या जस्ट आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणार. सो दिस इज x minus 2 upon 1 minus 2 is equal to y minus 2 upon 3 minus 2 is equal to z minus 1 upon 0 minus 1. Therefore, आपल्याला मिळणार x minus 2 upon minus 1 is equal to y minus 2 upon 1 is equal to z minus 1 upon minus 1. So this is the required Cartesian equation of a line passing through two distinct points A and B. Okay, I hope हाही पॉइंट तुम्हाला क्लिअर समजला असेल. याच्यामध्ये आपण कार्टेशियन इक्वेशन फाइंड केलं ज्यावेळेस लाईन ही दोन पॉइंट्स मधनं पास होत होती त्यावेळेस. आता हे जर वेक्टर इक्वेशन विचारलं असतं तर आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागला असता, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. मग त्या केसमध्ये आपला ए बार वेक्टर म्हणजे आपण पॉइंट कन्सिडर केला असता आणि त्याला करस्पॉन्डिंग पोझिशन वेक्टर कन्सिडर केला असता. बी बार वेक्टर सिमिलर वे मध्ये बी पॉइंट वरनं आपण बी बार वेक्टर कन्सिडर केला असता आणि जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या असत्या आणि आर बारचा आन्सर आपल्याला इन टर्म्स ऑफ वेक्टर इक्वेशन मेन्शन करता आलं असतं. आय होप ही एक्झाम्पल्स तुम्हाला समजली असतील. आता याच टाइप मधलं आपण लास्ट एक्झाम्पल बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला वेक्टर इक्वेशनच फाइंड आउट करायचं आहे, पण पॉइंट दिलेला आहे
पण वेक्टर्स कदाचित डायरेक्टली दिलेले नसतील तर. ठीक आहे, थोडा वेगळा टाईप आहे तो आपण बघूया. ओके, तो बघा काय क्वेश्चन दिलाय. ओके, सो काय क्वेश्चन दिलाय बघा, की आपल्याला वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ॲज आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप आणि परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप अँड 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. आता नेहमी कसं होतं, की आपल्याला पॉइंट दिलेला असतो आणि ती लाईन कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे ते दिलेलं असतं. पण इथे मात्र ऑब्झर्व केलं तर पॉइंट दिलेला आहे, पण मेन्शन काय केलंय, की लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग द पोझिशन वेक्टर अँड लाईन इज परपेंडिक्युलर टू धिस. पण मग आपल्याला परपेंडिक्युलर टू धिसचा उपयोग नाहीये, आपल्याला त्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. मग आता आपण सपोज कन्सिडर केलं, की हा बी बार वेक्टर आहे आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप आणि लेट्स से सी बार वेक्टर आहे 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. तर ह्या दोन वेक्टर्सना आपली लाईन परपेंडिक्युलर आहे, पण आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, ती लाईन कोणाला पॅरलल आहे तो वेक्टर आपल्याला लागतो, कारण आपल्याला फॉर्म्युलामध्ये इथला जो बी बार वेक्टर आपला असतो तो ती लाईन त्या वेक्टरला पॅरलल असते. पण मग दोन वेक्टर्स आपल्याकडे आहेत, त्याच्यावरनं आपल्याला आधी एक वेक्टर मिळवावा लागेल, पण तो वेक्टर कसा असायला हवा, तर तो लाईनला पॅरलल असायला पाहिजे. मग ऑलरेडी आपण क्रॉस प्रॉडक्ट शिकलेलं तुम्हाला आठवत असेल. आपण ज्यावेळेस दोन वेक्टर्स म्हणतो ए बार बी बार, तर त्यावेळेस ए बार क्रॉस बी बार हा वेक्टर आपला ए बार आणि बी बार या दोनही वेक्टर्सना परपेंडिक्युलर असतो. मग इथे जर मी बी बार क्रॉस सी बार हा वेक्टर फाइंड आउट केला, तर हा वेक्टर या दोनही वेक्टर्सना परपेंडिक्युलर असणार, म्हणजेच तो लाईनला पॅरलल असेल. ओके, बघा लक्षात येत आहे का, लाईन ही बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे. ओके, बी बार क्रॉस सी बार हा वेक्टर आपण कॅल्क्युलेट केला तर तो सुद्धा बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे लाईन आणि हा वेक्टर हे एकमेकांना पॅरलल वेक्टर्स असणार. तर आपला एम काय आहे, की आता आपण बी बार क्रॉस सी बार एक वेक्टर फाइंड आउट करणार, तो पॅरलल वेक्टर असणार आहे, म्हणून आपण तो फाइंड आउट करणार आहे. लेट्स से मला दुसरं काहीतरी मिळालं असतं, की बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर असणारे वेक्टर वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट केले असते, तरी सुद्धा तो वेक्टर माझा लाईनला पॅरलल वेक्टर असता. पण मला एक नक्की माहिती आहे, की क्रॉस प्रॉडक्ट कॅल्क्युलेट केल्यानंतरचा जो वेक्टर मिळतो तो पहिल्या दोन वेक्टर्सना परपेंडिक्युलर असतो. त्यामुळे आपण इथे बी बार क्रॉस सी बार कॅल्क्युलेट करणार. सो आय कॅप जे कॅप के कॅप, त्याच्यानंतर 1 1 1 आणि 2 - 1 1. हे जर आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला तर आपल्याला आन्सर मिळतं 2 आय कॅप प्लस जे कॅप मायनस 3 के कॅप. सिंपल आहे, जस्ट डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला याचा आन्सर मिळेल. मग आता हा जो वेक्टर आहे, हा वेक्टर आपल्या लाईनला पॅरलल असणार. मग या वेक्टरला मी पॅरलल म्हणजे हा वेक्टर माझ्या लाईनला पॅरलल वेक्टर आहे आणि दिलेल्या इक्वेशन मधनं ए बार माझा आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप हा माझा पोझिशन वेक्टर मी कन्सिडर करेन, जो माझा बेसिकली पॉइंट असणार आहे. मग एकदा का मला हे दोन व्हॅल्यूज मिळाल्या, की मी आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार हा फॉर्म्युला यूज करू शकतो. आता यातला बी बार म्हणजे हा बी बार असं मी नाही म्हणत आहे, हे जस्ट मी एक लेटर कन्सिडर केलं. इथे मला वाटलं असतं एक्स बार घ्यावं आणि हा वाय बार घ्यावा तरी चाललं असतं. सो मी कॅल्क्युलेट केलं असतं एक्स बार क्रॉस वाय बार आणि हा मला एक आन्सर मिळाला असता, ज्याला मी बी बार म्हटलं असतं. तर जस्ट बघा मी सबस्टिट्यूट करणार आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट 2 आय कॅप प्लस जे कॅप मायनस 3 के कॅप. Okay, so this is the required vector equation of a line passing through the point आणि ती लाईन ही दोन वेक्टर्सना परपेंडिक्युलर असेल तर. बेसिकली आपण काय केलं, की फॉर्म्युले ह्या चारपैकीच वापरतो, पण ते फॉर्म्युले वापरण्यासाठी आपल्याला त्यातला डेटा लागतो. तो डेटा फक्त काही वेळेला डायरेक्टली दिलेला असेल, काही वेळेला मात्र आपल्याला तो मिळवावा लागेल. ओके, आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल सगळी समजली असतील. याच्यामध्ये अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स बुक्स मध्ये आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. शंका असतील तर मला व्हॉट्सअपला टाकलं चालेल, मी त्याची उत्तरं द्यायचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे, सो या टॉकमध्ये हे एक्झाम्पल्स आपली बघून झाली. आता मात्र आपण याच टॉकमध्ये अजून एक 2-3 डेफिनेशन्स बघू, एखादं थिअरम वाटल्यास बघू आणि नंतर मात्र ह्या टॉकमध्ये आपण थांबूया. ठीक आहे, सो आपण डेफिनेशन थिअरम कडे जाऊयात. ओके, सो फर्स्ट बघूया आपण थिअरम 6.5 इथे दिलाय आपल्याला. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन फाइंड आउट करायचं आहे.
ओके, तो पॉइंट पी दिलेला आहे बघा, अल्फा बार मेन्शन केलाय आणि लाईन दिली आहे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. हे आपलं व्हेक्टर इक्वेशन आहे लाईनचं. आणि पी हा पॉइंट दिलेला असेल तर पी या पॉइंटचं या लाईन पासूनचं डिस्टन्स आपल्याला एवढं प्रूव्ह करायचं आहे. ओके, थिअरम एकदम सिंपल आहे. बाजूला फिगर बघितलीत तर बघा काय काय आपल्याला बेसिकली दिलंय. तर एक लाईन दिलेली आहे आपल्याला, त्यानंतर हा बी बार वेक्टर दिलाय जो त्या लाईनला परपेंडिक्युलर वेक्टर आहे. ए हा आपला पॉइंट आहे लाईनवरचा, त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळतं जे आपण फर्स्ट टॉकमध्ये थिअरम म्हणून बघितलं होतं की आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. त्याच्यानंतर पी हा आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे अल्फा बार, आणि बेसिकली या पॉइंटचं डिस्टन्स आपल्याला लाईन पासून कॅल्क्युलेट करायचं आहे. पण या पॉइंटचं डिस्टन्स आपल्याला लाईन पासून कॅल्क्युलेट करायचं म्हणजेच आपल्याला हे पीएम फाइंड आउट करायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण डिस्टन्स असं म्हणतो त्यावेळेस ते डिस्टन्स आपण कन्सिडर करताना परपेंडिक्युलर कन्सिडर करतो. मग इथे सुद्धा पी या पॉइंट पासून एल या लाईनवर, सपोज ही मी लाईन एल कन्सिडर केली, तर या लाईनवर परपेंडिक्युलर टाकलाय आणि तो एम पॉइंट आहे. म्हणजे आपलं एम काय आहे की पीएम ची लेंथ ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस आपल्याला ती एवढी प्रूव्ह करायची. अंडर रूट मॉड ऑफ अल्फा मायनस ए बारचा स्क्वेअर मायनस वगैरे वगैरे जे काही दिलेलं आहे ते. मग एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये पीएम ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. ऑब्झर्व केलं तर ए पी एम असा आपण एक ट्रँगल कन्सिडर करू शकतो जो राईट अँगल ट्रँगल आहे. मग एखाद्या राईट अँगल ट्रँगल मध्ये एखाद्या साईडची लेंथ मला मिळवायची असेल आणि उरलेल्या दोन साईडची लेंथ मला माहिती असेल तर युझिंग पायथागोरस थिअरम आपण हे इझिली फाइंड आउट करू शकतो. मग इथे सुद्धा मला जर पीएम फाइंड आउट करायचा आहे तर जर माझ्याकडे याची पीए ची व्हॅल्यू असेल म्हणजे एपी ची व्हॅल्यू असेल, एएम ची व्हॅल्यू असेल, तर मी पीएम ची व्हॅल्यू आरामात फाइंड आउट करू शकतो युझिंग पायथागोरस थिअरम. मग त्यापैकी एपी जो आहे तो जो काही आहे तो आपण वेक्टर कन्सिडर करणार. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे त्या वेक्टरचे दोनही पॉइंट्स आहेत, इनिशियल पॉइंट पण आहे एंड पॉइंट पण आहे, पी पॉइंट आणि ए पॉइंट, त्यामुळे त्याची लेंथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर एएम आपल्याला मिळवायचा आहे. पण जर स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं तर वेक्टर मध्ये बघा आपण वेक्टर प्रोजेक्शन स्केलर प्रोजेक्शन हे दोन पॉइंट्स बघितले होते. मग एखाद्या पॉइंटचं प्रोजेक्शन, त्याची लेंथ आणि तो वेक्टर हे आपण बाय फॉर्म्युला सुद्धा कॅल्क्युलेट केलं होतं. मग एएम फाइंड आउट करायचा आहे म्हणजेच बेसिकली प्रोजेक्शन ऑफ एपी बार ऑन आपल्या प्रोजेक्शन ऑफ एपी बार ऑन बी बार किंवा लाईन पॅरल जी काही म्हणजे बी बार का आपण कन्सिडर करतोय कारण बी बार हा वेक्टर आहे आणि तो एल या लाईनला पॅरल सुद्धा आहे. त्यामुळे एपीचं प्रोजेक्शन आपण लाईनवर मिळवणार. ते एकदा का मिळालं की आपल्याला एएम ची लेंथ पण मिळेल कारण एएम इज नथिंग बट द प्रोजेक्शन ऑफ एपी बार ऑन बी बार. ओके, कारण बी बार आणि लाईन हे सेमच आहे, ते पॅरल आहेत त्यामुळे. मग एएम मिळवायचा हे बघायचं आणि पायथागोरस थिअरम मध्ये सबस्टिट्यूट करून आपण याचा आन्सर फाइंड आउट करायचं. एवढं सिंपल थिअरम हे आहे. तो बघूया आपण ह्याचं प्रूफ. सुरुवातीला बघा लाईन दिलेली आहे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार विच पासेस थ्रू धिस पॉइंट. त्यानंतर एम हा फूट दिलाय परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पी टू द लाईन आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. त्यामुळे ए एम म्हणजेच मॉड ऑफ ए एम बार इज नथिंग बट द प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन द लाईन. म्हणजेच आपण मेन्शन करणार प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन बी बार, कारण बी बार या वेक्टरला आपली लाईन पॅरल आहे. म्हणजेच बाय फॉर्म्युला मला हे मिळेल प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन बी बार इज नथिंग बट ए पी बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार. मग आपला ए एम पी जो काही राईट अँगल ट्रँगल आहे त्याच्यामधनं आपण हे असं मेन्शन करू शकतो पी एम स्क्वेअर इक्वल टू ए पी स्क्वेअर मायनस ए एम स्क्वेअर. मग त्यापैकी पी एम स्क्वेअर इक्वल टू मॉड ऑफ एपी स्क्वेअर मायनस मॉड ऑफ एम स्क्वेअर असं मेन्शन केल्यानंतर एपी बारचा स्क्वेअर म्हणजे आपण अल्फा बार मायनस ए बार मॉड स्क्वेअर असं मेन्शन करणार कारण आपल्याकडे ए पॉइंट आणि बी पॉइंट आहेत, त्याला आपण करस्पॉन्डिंग ए बार आणि बी बार वेक्टर्स कन्सिडर करणार. आणि ए एम बार म्हणजेच आपण अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर हे असं मेन्शन करणार कारण ऑलरेडी आपल्याकडे ए एम चा फॉर्म्युला इथे आपण कॅल्क्युलेट केला होता. सो हे जस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट केलं की आपल्याला हे जे काही रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं होतं ते डायरेक्टली मिळतंय. सो द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम लाईन आर बार इक्वल टू सो अँड सो इज धिस. सो आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे
ज्याच्यामधनं आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. मग क्वेश्चन्स कसा असेल तर एकतर तुम्हाला पॉईंट दिलेला असणार, लाईन दिलेली असेल आणि तुम्हाला त्या पॉईंटचं लाईनपासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तो सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केल्या की तुम्हाला इझिली त्याचं जे काही आन्सर आहे ते मिळणार. तो इथेच खालीच बघा एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे, जस्ट आपण ते बघूया. मग मात्र आपण ह्या टॉकमध्ये थांबू. पुढची जे काही डेफिनेशन्स आणि थिअरम्स आहेत ते मात्र आपण नेक्स्ट टॉकमध्ये कंटिन्यू करूया. सो फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट टू द लाईन. ओके, म्हणजे काय काय दिलंय तर पी पॉइंट दिलाय, त्याच्यानंतर लाईन सुद्धा दिलेली आहे. आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे परपेंडिक्युलरची. लेंथ फाइंड आउट करायची म्हणजेच काय, डिस्टन्स फाइंड आउट करायचंय पीचं दिलेल्या लाईन पासनच. मग दिलेल्या लाईन पासून पीचं डिस्टन्स फाइंड आउट करणं म्हणजेच आपण आता जो फॉर्म्युला प्रूव्ह केला तोच. मग याच्यामध्ये आपल्याला अल्फा बार, ए बार, बी बार या व्हॅल्यूज मिळाल्या की त्या सबस्टिट्यूट केल्या की आपलं काम संपलं. पण ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे ए बार आहेच, कारण हे दिलेलं आहे. बी बार सुद्धा आपल्याकडे आहे, कारण हेही दिलेलं आहे. अल्फा बार म्हणजेच आपला काय असणार तर तो पॉइंट असतो. म्हणजेच आपण कन्सिडर काय करणार तर अल्फा बारची व्हॅल्यू इज नथिंग बट 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. मग अल्फा बार मिळाला, बी बार मिळाला, ए बार मिळाला. आपण सगळ्या व्हॅल्यू फक्त ह्याच्यात सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला त्याचा आन्सर मिळेल. तो इथेच खाली सॉल्व्ह पण करून दिले बघा. अल्फा बार दिलाय, ए बार दिलाय, बी बार दिलाय. त्यामुळे अल्फा बार मायनस ए बार कॅल्क्युलेट करून घेतला तो आपल्याला हे काहीतरी मिळतो. त्याचा मॉड फाइंड आउट केला, ओके, मॅग्निट्यूड √66. त्यानंतर डॉट प्रोडक्ट पण कॅल्क्युलेट केलाय, तो आपल्याला मिळतो -17. मॉड ऑफ बी बार पण कॅल्क्युलेट केलाय, ओके. आणि सगळ्या व्हॅल्यूज ज्या काही आहेत त्या आपल्या या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करून याचा आन्सर आपल्याला 7 युनिट असं मिळतं. ओके, आय होप हाही पार्ट तुम्हाला समजला असेल. एक सिंपल प्रॉब्लेम होता. याच पद्धतीने वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्ही ट्राय करू शकता. मगाशी म्हटलं तसं की वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. कुठे शंका आली तर मला व्हॉट्सअपला टाका, मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. ओके, या टॉकमध्ये आपण थांबूया. थँक्यू.